अगं हळू ना. हळूच करते. ऐक, तो मुलगा बघायला येणार आहे, भीती वाटते मला. भीती काय वाटायची? काय टेन्शन घ्यायचं त्याच्यात? नाही पण आपल्याला जमेल ना? जमेल ग बाळा. तू त्याच्यावर चॅटिंग केलं की नाही, त्या नेटवर हो. तुम्ही चॅटिंग केलं ना, हो. तेव्हा त्याला जमलं की त्याला तू आवडलीस, म्हणून तर ते पोरगा आज लग्नाची मागणी घालायला येतोय तुला. हो. हा. हो पण आई, हा? त्याला ना सुसंस्कृत आणि शुद्ध बोलणारी मुलगी पाहिजे आई. शिवा, तू बोलते की थोडं थोडं सुद्धा है ना? तोच प्रॉब्लेम आहे ना आई, त्याला थोडं थोडं नकोय, त्याला संपूर्ण हवंय. हा मोठा. हे बघ, तो आला ना, ऐक शिवा, आपण पाठ केलेली वाक्य आहेत ना, हा पुस्तकांमधली, ती दाना 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 त्या तोंडावर फेकायची. आणि हे बघ, गोड मधाळ बोलायचं. कसं आहे ना, लग्नाच्या आधी बायका मधाळ बोलतात, लग्न झाल्यावर भांड कुदाळ होतात. क्या बात आहे आई, मदाळ भांड कुदाळ. हे माझं नाहीये, पान नंबर 87, वीट आला संसाराचा, पुस्तकाचं नाव. हो, क्या बात आहे, क्या बात आहे. कधी येणार आहे तो मुलगा? आणि तो आला ना, ऐक, तो आला ना, त्याच्याशी फार असा दिसतो तसा दिसतो ह्या भानगडीत पडायचं नाही. हा? नाही. पैसा महत्वाचा, त्याला काय चाटायचंय? थोडासा थोडासा विचार केला पाहिजे ना आई, त्याने काही विचारल्यानंतर. त्याला विचारलंच द्यायचं नाही. पोहो एकदम टेस्टी कर, म्हणजे तो सगळ्यात बसल. सागर नाव त्याचं, सागर 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 सागर. अजून कसं नाही आला ते पोरग? यायला पाहिजे. आला आला आला. ठरल्याप्रमाणे वागा, ठरल्याप्रमाणे वाग. हा, जा पट पट पट. सागरराव, सागरराव, पान नंबर 34. सागरराव, हा हा या आत या. का सागरांच्या लाटांप्रमाणे पायाला शिवून परत जाणार आहात? छे छे, वाळू पूर्ण ओली करूनच जाईन आज. या 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 हा. या 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 हा. या बसा, बसा. पाया पडतो आधी हा काकू. हा, राहू दे राहू दे राहू दे. बापरे, सुखी रहा, मोठे व्हा. औक्षवंत. व्हा. हे असं नसतं, व्हा. काकू थँक्यू. काकू तुमची भाषेवरची पकड फारच छान आहे. पाठ हे पाठ केले ना लहानपणापासून, त्याच्यामुळे आमच्या जिभेवर भाषेचे संस्कार लहानपणापासूनच आहेत. वा वा काकू वा. हो हो. शिवा, हा ए शिवा, हा बाळा, पोहे आणशील का? होय. अगं, नजर वर करून बघ तरी तुझ्या स्वामींकडे. लाजली पोर. हो फार लाजाळू आहे माझी पोर. नाही तर आजकालच्या मुली बाई केवढ्या टंच असतात नाही. टंच नाही, हे चंट चंट असतात असं मला म्हणायचं हो, होतं. हो. पण माझी शिवा तशी नाही. हा, तशी नाही. माझी शिवा अजिबात तशी नाही. अत्यंत लाघवी आहे शिवा. असणारच. हो, हो. तुमचे संस्कार आहेत काकू तिच्यावर. हो हो. तुम्हाला सांगतो काकू, मातीला आकार देणं आणि संस्कार करणं या समसमान गोष्टी आहेत. मातीला आकार दिला तर त्यातून छान आखीव रेखीव भांडी तयार होतात, आणि संस्कार केले तर सुबक सुरई तयार होते, जी तयार झाली आहे तुमच्या घरात काकू. बापरे, किती बोलता. आ? मस्त, अच्छा हो, थँक्यू छान काकू. बोलता तुम्ही. थँक्यू काकू. बापरे, भाग्यवान आहे माझी पोर. म्हणजे तुमच्यासारखं लाखमोलाचं स्थळ आलंय. 30 लाखाचं आ? कॅश बॅलन्स 30 लाख आहे, आणि अदर प्रॉपर्टीज पण आहेत. हो 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 काकू. बापरे. हे ऑस्ट्रेलियात तुमचं एवढं मोठं बंगला आहे ना? हो, हा, बंगला आहे हा, ऑस्ट्रेलियात हा. आमचा. आणि बाई, भारतामध्ये एवढा मोठा उद्योग तुमचा स्वतःचा आहे ना? हो, हो, स्वतःचा आहे. आणि एवढे शिकलात तुम्ही. MBA झालाय काकू माझं. बापरे, आणि दिसता पण किती देखणे. नाही काकू, दिसत नाही मी देखणं, हे मला माहिती आहे. नाही नाही. माझी प्रॉपर्टी देखणी आहे, मी नाहीये अहो देखणं. नाही नाही,
दिसता तुम्ही देखणे. पान नंबर 74. मन सुंदर असलं की रूपही सुंदर दिसत. वा काकू वा, काय छान विचार आहेत तुमचे. मला वाटतं तुमच्या या शिकवणीमुळेच शिवाली छान निपजली आहे. हो तर मी बोललोय तिच्याशी, फार मधाळ बोलते ती. हा. सागरजी, माणूस उत्तम असला की संवादही साजेसा होतो. अमृत तेव्हाच पाझरतं जेव्हा पिणाऱ्यात शिव सामावलेला असतो. पान नंबर 74. आई, मी आई बाबांना बोलावून घेतो, आपण पटकन लग्न उरकून टाकू, म्हणजे हनीमूनला जाता येईल. आय मीन अरे. पुढच्या विधी आटोपता हो येतील. हो, म्हणजे ठरलं लग्न. शिवा पोहे पोहे पोहे. पोहे पोहे घ्या ना. बसा. पोहे घ्या, पोहे. बसा ना, बसा. बसा ना, बसा ना सागरजी. पोहे घ्या ना सागरजी. संस्कार आहेत आमच्या घराचे. हो, खा ना. खातील ते ये. काय झालं सागरराव? नाही काही नाही झालं काकू. नाही काहीतरी झालं ना सागरराव? ऍक्च्युली काकू, पोहे छान झालेत, पण थोडंसं मीठ जास्त झालं. आय गेस एखाद खडा जास्त पडला असेल मिठाचा फक्त. काय काय पडक्या हाताचे अक्कल आहे तुला? एवढा मिठाचा खडा कसा पडला? तुझ्या बापाची काय मिठागर आहे? बाप काढू नका माझा. बस. बाप काढू नका. नाही खायचं. कशाला बनवायला सांगितलंय मला पोहे? मूर्ख तू बनवायचे ना, तू बनवायचे मग. मूर्ख कारटे, मुलगा तुला बघायला येणार आहे का मला बघायला येणार आहे? कुणी बनवले पाहिजेत पोहे? झाले खारट, झाले माझे पोहे खारट. ज्या लायकीचा स्वयंपाक आई करणार ना, त्याच लायकीचा स्वयंपाक पोरगी सुद्धा करणार. काय करशील? माझी लायकी काढलीस तू? लायकी काढली, चल गे. माझी अवकात आहे तुझी? अवकात कोणाची काढते तू? एक नंबरची बापावर गेले कारटी. मारू नको. तो सुद्धा तसलाच एक नंबरचा नालायक माणूस होता. बाबांबद्दल काही बोलायचं नाही हा. बोल ना, काय करशील? तुला ना माज आलाय, माज. आस्ता उतरवीन तुझा माज मी, कळलं ना? तू माझा माज उतरवणार? उतरव ग. उतरवेल ना. चरबी आली ना तुला, हाडके. स्वतःचं थोबाड बघितलं, साजळीन मेली. जखीन. जखीन काय शेटकी. काय औदा बघितलं ना सकाळ. माझ्या बाबांनी तुझ्यामध्ये? काय माहिती? माझ्या नवऱ्याने काय बघितलं? कशी तुला दाखवते आता. दिसते ही? आई, आई, आपण नाटकाची तालीम नंतर करावयास हवी होती का? हो ना, प्रेक्षकांच्या पुढ्यात उघडं पडलं. हा? नाटक. हे नाटक होतं काकू? हो. तालीम सुरू होती ही? असेल. नाही, तरीच म्हटलं तुमच्यावर इतके भाषेचे संस्कार आहेत, तरी सुद्धा तुम्ही असं काय अभद्र तसं- बोलू लागलात. नाही, आमच्याकडनं असं नेहमीच वारंवार बोलणे होत नाही. आम्ही खूपच स्पष्ट आणि शुद्ध भाषेत एकमेकांशी संवाद साधतो. नाही, बरोबर आहे, कारण आमच्यावर तसे संस्कारच नाहीत. हो. थोडस मानसिक त्रास झाला ना की थोडस असं कधीतरी गैरवर्तन आमच्याकडनं होतं. नाही, हरकत नाही काकू, ठीक आहे. अगदीच थोडंसं मीठ जास्त पडलं होतं, पण इतकं बोलायची आवश्यकता नव्हती. पण आमच्या काही. खानदानात चुकीला माफी नाही ना. हो, अगदी असू शकतं. शिवाली, पण ती तुझी आई आहे, तू तरी समजून घ्यायला हवं होतंस. तू हो. थोडा मान ठेवायला हवा होतास आईचा, हो ना? चुकले माझे, चुकले माझे. माझे क्षमा असावी. क्षमा करा सागरजी. माहित नाही, मला क्षणभर माझा तोल ढळला. का कुणास ठाऊक विमनस्क अवस्थेत गेले मी काही क्षणांसाठी. संतुलन हलले माझे. क्षमा असावी. तुम्ही विचारा ना, हे विचारा, प्रश्न विचारा मुलीला. एक बस बाळा. हो, मला प्रश्न.
हा शिवाली, तुला 10वीला किती टक्के मिळाले होते? हो. नाही, आपण खूप बोललो, पण हिच्या शिक्षणाबद्दल मला काहीच माहित नाहीये. जर हिच्या अकॅडमिक स्ट्रक्चर बद्दल मला कळलं तर मला हिच्या बुद्ध्यांकाचा अंदाज काढता येईल. आणि काय ना काकू, सौंदर्य हे संसारात अल्पकाळ टिकतं, पण बौद्धिक क्षमता ही संसाराला एक वेगळी गोडी निर्माण करून देते. आणि म्हणूनच मला नेहमी असं आवडेल की माझी सहचारिणी माझ्यासोबत काव्यशास्त्र विनोदात रमणारी हवी. म्हणून मी शिवालीला तिच्या शिक्षणाबद्दल घुस विचारतो. घुस पटकन घुस, जिथे गॅप मिळेल ना तो पकड. मला 10वीला 76% होते. ओके, ठीक आहे, डिस्टिंक्शन, हरकत नाही, डिस्टिंक्शन. A grade. वा वा, हो, ए First ग्रेड. class. नाही, डिस्टिंक्शन काकू, नो प्रॉब्लेम. 12वीला किती टक्के मिळाले होते शिवाली? 47%. लाट ओसरली. हा, भरती आणि ओहोटीचा विलोभनीय खेळ हिच्या मार्कांनी पाहिला मधल्या 2 वर्षात. हरकत नाही. त्यापुढे तू काय शिकलीस शिवाली? नाही, त्यापुढे मला घरच्या परिस्थितीमुळे शिक्षण पूर्ण करता आलेच नाही. बाबा खूप कष्ट करायचे, पैसे कमवायचे, पण त्या पैशांमध्ये कधी संसारच करता आला नाही माझ्या आईला. बाबा पैसे कमवायचे आणि आई उधळायची, आणि म्हणूनच माझं शिक्षण अपूर्ण राहिलं. एक कार्ती, घरच्या परिस्थितीमुळे तुझं शिक्षण अर्धवट राहिलं. हो. हे सांग ना, तुला पंख फुटले होते ते सांग. कसले पंख फुटले होते? का बाबाचे पैसे नाही उधळायचीस माझ्या? मला तोंड उघडायला लावू नको शिवाली. उघड उघड, मला पण ऐकायचंय आज. उघड, चल, उघड, बोल, बोल, बोल. लेक्चर बंद करून पोरांबरोबर टावळ्या कोण करायचं? त्याच्यामुळे मिळाले तुला 47% कळलं? तुला माहितीये पोरांबरोबर काय हिंडायचे हा, मी? सांग ना, काय हिंडायची? तुझ्यामुळे. माझ्यामुळे? दिवस नाही रात्र नाही, नुसती बाबांशी भांडण करत बसायची. काच 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 काच, कंटाळा आलेला तुझा मला. तर. म्हणून घर सोडून गेले होते मी रडत असायचं ना तेव्हा. नशीब त्या पोरांनी सोबत दिले मला. माझ्या ओंक्याने खांदा दिलाय मला. माझ्या समयाने आधार दिलाय मला. धुतल्या तांदळासारखी स्वच्छ ही कार्टी आहे. कोणी बोलेल का? 10 घरचे उकिरडे फुंकून आले आणि सांगते मला. काही बोलू नको. डवळी मेली, कशी जन्माला आलीस ग माझ्या नशिबी? अवदसा मेली. अवदसेच्या पोटी अवदसाच जन्माला येणार आहे. आईशी कसं बोलायचं कळतं का तुला? चल, तुला काय वाटतं तुझ्या पोटात खुश होते मी? अबे, आनंदाने राहत होते. झोपताना उलटी झोपायची, पालती झोपायची, गुदमरायचे का मी? चेपवून टाकलेलंस मला. अगं, अवस्था असते ग, ती मातृत्वाची अवस्था असते. कार्टे, तुला काय कळणार आहे दरिद्री? दरिद्री आहे. बापाचा पैसा गेला मागून. एक मिनिट. तुम्ही दोघी भांडताय? नाही. हो, तुम्ही दोघी भांडताय. आता तुम्ही जे करताय ना, यालाच भांडण म्हणतात. ही तालीम नाहीये, हे भांडण आहे. आणि हे हॉरिबल आहे. शिवाली, मला वाटलं होतं तू फारच सुसंस्कृत सोज्वळ आहेस, म्हणून मी हे स्थळ घेऊन आलो होतो. पण सागरजी, मी सुसंस्कृत आहे, पण मला चांगलं स्थळ मिळते ना, हे बघवत नाहीये या बाईला. काय बघवत नाही? आणि कुठलं चांगलं स्थळ? हे चांगलं स्थळ, हे चांगलं स्थळ आहे. हे पिचलेला शाहरुख, हे चांगलं स्थळ आहे. काय याच्यात पैजामा छाप आहे बघ, कसलं हाडकं, याच्यात काय आहे? तुम्ही आता मला थोड्या वेळापूर्वी म्हणालाय मन सुंदर असेल तर रूपही सुंदर असतं. मी देखणा आहे. खोटं बोलते, सरळ सरळ खोटं बोलते. तुम्ही यायच्या आधी मला काय म्हणाली माहितीये का? तो फावडा आला ना की नुसतं गोड गोड बोलायचं. आपल्याला पैशाशी घेणं आहे, बाकी कायच नाही. तुमच्यासारख्या फावड्याला देखणं म्हणते म्हणजे बघा किती खोटं बोलते ही बाई. एक मी मिनिट, बोललेच ते फावडा, ही बोलली. काय? एक मिनिट. मला हे लग्न करायचं नाहीये. नाही, मला हे लग्न करायचं नाहीये. नाही 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 मी फार वेगळं समजलं होतं, पण फार वेगळं निघालंय. मला हे लग्न करायचं नाही. मी निघालो काकू. नाही 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 मला नाही नाही, मला नाही लग्न नाही नाही सागर. ए,